पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 41 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या भगूर परिसरात घडली आहे। अमित गाडवे असे मैताचे नाव आहे। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने एका इसमाला जीव गमवावा लागला आहे। यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून भगूर नगर परिषद या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे शनिवारी दिनांक 24 रोजी वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा करण्यात आला होता। मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता। रविवारी सायंकाळी पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यात पाणी साचले होते। यावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून जात असलेल्या 44 वर्षीय अमित रामदास गाडवे हे त्या खड्ड्यात पडले। यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि या घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने अमित गाडवे यांना आपला जीव गमवावा लागला आहे। भगूर नगर परिषद या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। काम झाल्यावर खड्डा न बुजवणाऱ्या संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। दरम्यान अमित रामदास गाडवे हे नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात कामाला होते। त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व 3 मुली असा परिवार आहे। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक रोड।